मला असं दोघांच्या वाटतं पण नाही, नाही, प्रसाद? दोघांच्या पण नाही आला. कारण मी आणि प्रसादने लवकर लग्न केलं. आणि मी तुला सहज म्हणजे एक बोलता बोलता सांगते. मला मोठा मुलगा जसा जर्मनीला शिकायला गेला आणि मग नोकरीला लागला, त्याला विचार कर कमी काही अनुभव वाईट आले असतील का. मुंबई सोडून तोही 18व्या वर्षी तिकडे गेला, एकटा राहत होता. कितीतरी वाईट अनुभव आले त्याचे त्यांनी त्याच्या पद्धतीने ते डील केले. त्याला एक दिवशी मी असं म्हटलं, अरे सांगितलं का नाहीस, म्हणजे काहीतरी प्रॉब्लेम झाला. आणि म्हटलं, अरे सांगितलं का नाही, 4 दिवसांनी सांगतोय. तो म्हटला, एक तर तुम्ही तिकडनं काय करणार होतात, बरोबर. मलाच सॉल्व्ह करायचा होता. आणि तुम्ही पुण्यासारख्या शहरातनं सोडून मुंबईसारख्या शहरात येऊन जर याच वयाला तुम्ही सेटल होण्यासाठी धडपडलात, तर माझ्यासाठी पुण्यावरनं मुंबई आणि मुंबईवरनं आता बरोबर. 2000 काय 18, 19, 20 मध्ये जर्मनी, अंतर खूप आहे, नाही असं नाही, पण एक देश सोडून दुसऱ्या देशात जाण्याचा स्ट्रगल माझ्यासाठी पण अनुभव दे ना मला पण माझे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा प्रयत्न करू देत. अडचण आली तर तुम्ही आहात. सो ही मॅच्युरिटी त्याच्याकडे असल्यामुळे मला हे प्रेशर नाही आलं की लवकर लग्न करते. मला माहिती आहे तो अत्यंत जबाबदार मुलगा आहे. तो एका व्यक्तीची जबाबदारी घेणार आहे. ज्या व्यक्तीची जबाबदारी घेणारी ती व्यक्तीही जबाबदार आहे. बरोबर. सो मला असं नाही वाटलं. आणि तो असं बोलता बोलता म्हणला होता की म्हणजे जेव्हा शिकत होता तेव्हा म्हणला होता, मी जर वेळेत सेटल झालो ना तर मी लग्न लवकर करणार आहे. मी तुमचा आदर्श डोळ्यासमोर ठेवीन की वाह! मुलं करेक्ट वयात आणि ते एक महत्वाचं असं म्हणजे तो तुम्ही बोलला आता होता मला. खरंच त्या म्हणजे जे तू म्हणतेस की सुनेनं एंगेजमेंटच्या पार्टीत असं म्हटलं की ही सासू आहे काय, ते लोकांना तोच प्रश्न पडला असेल ना, की कारण थकलेले असतात आई वडील. नंतर मग लग्न उशिरा झाली, त्यांची मुलं लेट, आणि मग त्यांच्या लग्नांमध्ये अक्षरशः आई वडील थकलेले म्हणजे असतात. अर्थात त्याच्या मागे खूप वेगवेगळी कारणं आहेत. हम्म. आपण असं काय म्हणू जनरलाइज स्टेटमेंट नाही करू शकत आहे की लग्न लवकरच करा. अनेक वेगवेगळी कारणं आहेत त्यामागे. पण मला असं वाटतंय की जर काही इश्यू नसेल, जर सगळं व्यवस्थित होत असेल, तर लग्न लवकरपेक्षा करेक्ट वयात करा. करेक्ट वयात सगळे डिसिजन घ्या. जर ते डिसिजन घ्यायचे असतील तर. ते डिसिजन्सच घ्यायचे नसतील, ते मला लग्नच नाही करायचंय, फाईन. आता हा पण ट्रेंड आहे ना की मला लग्नच नाही करायचंय, मला मुलंच नकोय. तो ओके, तो त्यांचे डिसिजन. हां, म्हणजे ते तुमचा डिसिजन आणि त्याला आपण रिस्पेक्ट दिला पाहिजे आपल्यासारख्या जनरेशनने. तुम्ही करताय ते सगळं चुकीचं आणि आम्ही करताय तो बरोबर असं धरून काही उपयोग नाहीये. पण माझं म्हणणं, जर लग्न करायचं असेल तर मग योग्य वयात करा. कारण ती मजा आहे. तुझं एका ठराविक वयानंतर लग्न झालं ना, तुला ऍडजस्ट होणं अवघड जातं. कारण मी माझ्या टर्म्सवर आत्तापर्यंत जगली. आता कुणीतरी मला येऊन म्हणणार टॉवेल इथे का ठेवला, आणि तर त्याला काही अर्थ नाहीये. म्हणजे मला आणि प्रसादला असं नेहमी वाटतं की आम्ही एकत्रच लहानाचे मोठे झालो जवळ. म्हणजे आता हे इश्यूजच नाही आहेत ना आमच्या काळातल्या लोकांना की हे इथं का ठेवलं आणि ते तिथं का ठेवलं आणि आता मीच का करू आणि मीच का नको करू. हे इश्यूजच नाही आहेत. त्याचं कारण कदाचित ते असावं की एकत्र ग्रो होतो. दोघंही कपल म्हणून एकत्र ग्रो व्हायला मदत होते असं मला वाटतं. निश्चित. याच्यामुळे तो एक फरक पडू शकतो. पडू शकतो. आता मी जसं म्हटलं की कंपॅरिझन केलं आपण की त्यावेळी तुम्ही जे सांगितलं, कसं सांगितलं, आणि आत्ता तुमच्या मुलाने तुम्हाला कसं सांगितलं, हा जो एक जनरेशन मधला फरक दिसतो. आणि कदाचित थॉट प्रोसेस चेंज होते, त्याच्यामुळे कदाचित हे झालं असेल. पण तरी पण प्रसाद आणि तुझ्यात बोलणं झाले का दोघांमध्ये, की मुलाला नाही सांगायचं, आपण दोघांनी एकमेकांशी तुम्ही कसे बोललात की बाबा मुलगा आता लग्न करायचं म्हणतोय, तर एक असं ना आई वडिलांमध्ये पण एक चर्चा होते, आपण ते एक दडपण असतं कदाचित, किंवा काय एक नवीन प्रवास असतो, त्याची उत्सुकता पण असते, आणि जसं मी म्हटलं दडपण पण असतं. तुमच्या दोघांचा जो एक प्रवास आता नव्याने सुरू होणार आहे, ज्याची इथून प्रोसेस सुरू झाली आहे, पण ते बोलणं कसं होतं तुमच्या दोघांमधलं? कारण प्रसाद तसं बघायला गेला तर पण आता बिझीच आहेस, पण तो ऍक्टिंग जास्त बिझी आहे. हो, मी आणि प्रसाद बोललो, अर्थात बोललो, घरात कार्य ठरल्यामुळे. आणि जेव्हा ठरलं असं आमचं की आता साखरपुडा करूया, तेव्हा मी प्रसादशी सेटवरच बोलायला गेले. कारण प्रसाद शूटिंग करत होता आणि तो सलग 3-4 दिवस नसणार होता. त्यामुळे असं ठरलं की जाऊन बोलूया आणि सांगूया. ॲटलिस्ट त्याला तारीख तरी विचारूया की तारीख दे बाबा, कधी असणार आहेस, काय असणार आहेस. त्यामुळे त्याच्याशी बोलायला गेले. तो तसा काय म्हणूया, आपण म्हणतो पण की मुलीचं लग्न ठरलं की बाप हळवा होतो, मुलाचं लग्न ठरलं की आई हळवी होते. पण मला असं वाटतं की घरातल्या मुलांचं, मुलगा असो किंवा मुलगी, लग्न ठरलं ना, दोन्ही आईबाप हळवे होतात. कारण एक काय म्हणू, आयुष्यातला एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे ना तो, की मुलगा आता कुणाचा तरी नवरा होणार आहे आणि आपल्या घरात एक व्यक्ती येणार आहे. आणि आता बापरे, हा एवढा मोठा झाला,
ह्या सगळ्या भावना त्याला डोळ्यात पाणी आलं एकदम. रिकॅप होतो हा आधीपासूनचा. त्याला डोळ्यात पाणी आलं आणि जो प्रश्न मला अनेकांनी विचारला तो त्यांनी मला विचारला, लवकर नाही होते जरा? हो? मी म्हणला नाही, पण हा त्यांनी दोघांनी ठरवलंय की करूया. सो लग्नाला अजूनही तसे 1-1.5 वर्ष आहे, त्यामुळे 27 होईलच तोपर्यंत तो. पण 25व्या वर्षी आपण साखरपुडा करूया का असं मी त्याला विचारलं की तुला वाटतंय का? तर तो म्हणला हो, आम्हाला दोघांनाही असं वाटतंय की आता करूया. तर करूया आपण, चला. तर तो म्हणला ओके, दोघंही शुअर आहेत. म्हणलं तू 4 दिवसांनी घरी आलास की जरा बसून परत एकदा बोलूयात सगळे. मग आम्ही सगळी कॉन कॉलवरच चालले, कारण तो तिकडे असल्यामुळे बसून बरोबर. बोलण्यासारखं असं काही. पण अर्थात प्रसादशी माझं बोलणं झालं, जरा हळवा झाला होता. पण पण असतंच ना ते तसं हे सगळं. आणि एक आता असं असतं ना की आपण एखादा म्हणजे आता सध्या आपण बघतो की सुना नॉर्मली वर्किंगच, आधी पण तो एक जमाना होता की सुना वर्किंग होत्या. आपण आत्ताचं वर्किंग हे अवर्स आपण बघता ते वर्किंग अवर्सच वेगळे असतात. होय होय आणि बऱ्याचदा तू असं ऐकलेस, कदाचित आपण ऐकून असतो की अनेकदा सासूने जरी नोकरी केलेली असली तरी बऱ्याचदा ती 9 to 5 काइंड ऑफ केलेली असेल आणि हो. आत्ताची जी सून आहे तिला तासांचे काही हे नसतील. बरोबर. सो ते असतात ना खटके. आम्ही पण नोकरी केली आहे. नाही, That खटके was असतात का नाही मला माहित नाही. हा. आमच्याकडे मी जेव्हा सून होते, माझ्या सासूबाई नोकरी करत होत्या, शिक्षिका होत्या त्या. आणि त्यांचा पण 9 ते 5 असा जॉब नसायचा. त्या 2-3 शाळांमध्ये गाण्याच्या शिक्षिका होत्या. त्यामुळे त्या 2-3 शाळांमधनं जाऊन दुपारी असायच्या घरी, पण त्या नोकरी करणाऱ्या होत्या. म्हणजे माझी आई काय, माझ्या सासूबाई काय, त्या काळातल्या ह्या बायका जेव्हा अशा इंडिपेंडंट काय म्हणू बायका होत्या ना, हे ऐकायला खरोखर भारी वाटतं आता. सुदैवाने म्हण किंवा म्हणजे अनेकांना ते दुर्दैव वाटेल, पण मला काही ते दुर्दैव वाटत नाही की आमचं लग्न झाल्यानंतर हा मी घेतलेला निर्णय होता की मला घरी राहायचंय, कारण प्रसादचं क्षेत्र असं होतं की तो अजिबातच वेळ देऊ शकणार नव्हता. त्यामुळे मी घरी होते, त्यामुळे मी नोकरी केली नाही. मी मुंबईत आले तेव्हा नोकरी केली पहिली 2-3 वर्ष. जसा मोठ्या मुलाचा जन्म झाला मग मी नोकरी सोडली. त्याच्यानंतर मी पूर्ण घरी होते, त्यामुळे मला हे ऐकायलाच नाही मिळालंय. त्यामुळे मला हे ऐकायलाही मिळालं नाही आणि माझा यावर काही विश्वास नाही आहे. माझं असं म्हणणं आहे फक्त की आत्ताच्या मुलींना जर कामाला वेळ लागतोय तर तो लागतोय, त्याला काहीच नाही करू शकणार आहोत आपण. म्हणजे हे आमच्या काळी ते होतं आणि आता हे आम्ही हे मुलांना पण नाही ऐकत प्रणाली. म्हणजे मी सून तर सोडच ना, आम्ही काय मेणबत्तीच्या दिव्यामध्ये अभ्यास केलाय आणि तुम्हाला असं आम्ही नाही ऐकवत कधी. कारण नाही, मुळात ते ऐकवण्यासाठीची ती जनरेशन तयार नाही. ते बोलून आपली व्हॅल्यू कमी कशाला करून घ्या. म्हणजे मोठी माणसं का सांगतात हे, कारण आम्ही हे केलंय, तुम्हाला हे करायला लागू नये. पण आता ती ऐकण्याची जनरेशन नाही राहिली आहे. ते इतके क्लिअर आहेत, त्यांना काय हवंय माहितीये, त्यासाठी त्यांना काय करायचं हे माहितीये आणि त्यांची धडपड आहे. ते अत्यंत कष्ट घेणारी ती पिढी आहे. असं नाहीये की त्यांना पण ऐकता हवंय. मग मला असं वाटतं त्यांच्या थॉट प्रोसेसला आपण मॅच नाही ना केलं तर मग आपण मागे एकटे पडणार आणि मग ती गॅप तयार होते. आई वडील मुलगा सून किंवा आई वडील मुलगा आई वडील मुलगी. तुम्हाला त्यांच्या बरोबर जावं लागणार आहे, 2 पावलं मागे येऊन जावं लागणार आहे. सो मला असं वाटतं की हा डायलॉग माझ्या घरात आला नाही, त्यामुळे मला माहित नाही की इतका वेळ का. दुसरी एक अशी गोष्ट, आता तू उत्तम सुगरण आहेस. हा, म्हणजे तुझे आता YouTube चॅनल आहे स्वतःचं तुमच्या दोघांचं आणि आम्ही त्याच्यावर वेगवेगळे पदार्थ पाहत असतो आणि तुला आवड आहे ती बेसिकली. आणि आत्ता असं असतं ना, मुलींना कदाचित बऱ्याचदा आवड नसते, वेळ नसतो किंवा आईकडे, अर्थात आपणही आपल्या आईकडे ते सगळं करत नसतो. करेक्ट. हा, आणि हळूहळू खूप वर्षांनी तो आपल्यात बदल दिसतो की म्हणजे कट्टू तो चेंज दिसतो, तो अनुभवातून आलेला बदल असतो. करेक्ट. पण तरी सुद्धा ना, मला असं तुला इथे विचारायचं की बऱ्याचदा ना सासवांच्या अपेक्षा या सुरुवातीच्या काळातच असतात. पोळीच लाटता येत नाही, गोलच येत नाही, किंवा अरे साधा कुकर नाही लावता येत, चहा असा मिळमिळत का केलाय, आम्हाला स्ट्रॉंग चहा लागतो. हे डायलॉग ना आजही घराघरात ऐकायला मिळतात, आजही. म्हणजे हे मी ऐकते, म्हणून हा मला एक तुला विचारायचंय की हे सहज येणारे हे असतं, म्हणजे याचा काही सुनेला छळबिळ नसतो, पण कसं असतं ना, ऐकवणं असतं. बघ ना, तुझ्याच प्रश्नात उत्तर काय आहे की ते ऐकवणं असतं. मग ऐकायचं, त्यातनं जमलं तर शिकायचं आणि पुढे जायचं. मी नाही म्हणत सोडून द्यायचं, म्हणजे ह्या कानाने ऐकून ह्या कानाने सोडून द्या असं मी नाही म्हणत आहे. घरातली मोठी व्यक्ती आहे ना, असं माझं असं म्हणणं. मी तुला सांगू का, माझी आई मला हे खूपदा बोलली, सासूबाई सोड. आपण आईकडे ऐकायचो पण आपण ते मनावर नाही घेत, आई बोलतीये. करेक्ट. नातं ग्लॅमर केलंय
इतकं सिम्पल आहे. सासू सुनांना आपण सासूला ग्लॅमर केलंय आणि आईला माझी आई जर बिचारीला मला ठेवलंय. म्हटली ना लहानपणी किंवा त्या काय टीन मध्ये की काय झिपऱ्या सोडून चालली आहेस, तर मला काही नाही वाटणार. पण असं जर मला नाही, मी अशीच जाणार. ते फॅशन आहे. पण मला जर सासू म्हणली ना, "हे काय कपडे घालून चालले", तर मला असं वाटेल अच्छा. सो त्याला काही नाही का, त्याला मला असं वाटतं की परत एकदा मी असं नाही म्हणत, अनेक मुलींना ह्याचा त्रास सहन करायला लागतो, वेगवेगळ्या पद्धतीने निश्चित. करायला लागतो. आणि ऑन अ सिरियस नोट की काही घरात खरोखरच त्याचा त्रासच दिला जातो, पण काही घरात ना काही सुनांकडनं पण त्रास होतो हो, आणि हे आपण नाकारू नाही शकत. नाही शकत. मी जेव्हा सून होते तेव्हा जर मला ही बाजू पटत होती, तर आता मी जर सासू होतीये तर मला ती बाजू पण दिसतीच आहे की ग. बरं. अनेक बायका आजही कित्येक वयाच्या, म्हणजे मी अशा बघितल्यात 75-80 वर्षाच्या बायका आजही काम करतात, घरात सून बसून आहे, ती काही करत नाहीये, घरातला स्वयंपाक पण नाहीये ते करता, निश्चित. ती कामावरनं येऊन स्वयंपाक करते. कित्येक बायका, म्हणजे गोरगरिबाच्या पण असू देत नाही तर मोठ्या घरातल्या पण असू देत, कित्येक सासवा अजूनही कामं करतात. काम सोड, काहीतरी विणकाम करतील, काहीतरी घरातल्या घरात युट्यूब चॅनल कित्येक बायकांचं आहे, करतायत. कित्येक हो. मोठमोठ्या वयाने असलेल्या बायकांचं चॅनल. म्हणजे बघ ना, हे परत एकदा नातं काय, घरातलं वातावरण काय आहे, घरातलं तुमचं इक्वेशन काय आहे, बॉन्डिंग काय आहे, त्यावर ते आहे. म्हणजे